नमस्कार. कल्पना रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे, क्रिस्पी, कमी तेलकट असे. त्यासाठी आपण 2 वाट्या साबुदाणा जो आहे तो भिजवून घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे, 4 उकडून घेतलेले बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपण 1 वाटी शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. ते वाटत असतानाच आपण त्यामध्ये टाकणार आहोत 7-8 हिरव्या मिरच्या. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता. त्याचसोबत मी टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही उपवासाला वापरत असाल तर टाका, नाही टाकली तरीही चालेल. हे मिश्रण जे आहे ते आपण वाटून घेतलेलं आहे. 4 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून टाकलेली आहे आणि त्याचसोबत आपण जो भिजवलेला साबुदाणा होता तोही घालून घेतलेला आहे. वाटणही आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. जो 1 बटाटा मी तसाच ठेवलेला होता, तो किसलेला नव्हता, उकडलेला बटाटा. आता तो मी हे मिश्रण मळत असतानाच, मिक्स करत असतानाच तो उकडलेला बटाटा जो आहे तो हाताने स्मॅश करून टाकलेला आहे. आता या पद्धतीने आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपण ते कडकडीत तेलामध्ये जे आहेत ते वडे सोडणार आहोत. साबुदाणा वडे बनवत असताना नेहमी तेल जे आहे ते कडकडीत गरम असावा. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला अजिबात वडे पूर्ण तळेपर्यंत कमी करायची नाही आहे. आपण जर कमी फ्लेमच्या गॅसवरती वडे तळायला गेलो तर ते वडे फुटू शकतात, तेल आपल्या अंगावर उडू शकतं. याच्यासाठी आपण मीडियम टू हाय फ्लेमवरतीच वडे तळून घेणार आहोत. या पद्धतीने आपण हे वडे जे आहेत ते सर्व गोल्डन ब्राऊन म्हणजे दोन्ही साईडनीही व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून मध्ये ते कच्चे राहणार नाही किंवा न तळलेले राहणार नाही. यासाठी आपण व्यवस्थित वडे जे आहेत त्या पद्धतीने तळून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे ती. नक्की ट्राय करा. या पद्धतीने आपण हे वडे जे आहे ते तळून घेणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की वडे जे आहेत तळत असताना मध्ये तळले जात नाही आहेत, तर त्यासाठी काय करायचं आहे तेही आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वडे जे आहेत ते वडे बनवताना जे आपण मिश्रण एकजीव करत असतो तेव्हाच जो गोळा बनवतो तेव्हा आपण जसं मेदू वड्याला एक मध्ये छिद्र करतो आणि तो तळून घेतो, त्याच पद्धतीने साबुदाणा वड्याला देखील आपण मध्ये एक छिद्र करून ते वडे तळून घेणार आहोत. अजिबात मध्ये वडे कच्चे राहणार नाहीत किंवा तळले जाणार नाही, असं काही होणार नाही. व्यवस्थित खुसखुशीत खमंग कमी तेलकट हे आपले साबुदाणा वडे इथे तयार होतात. या पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत.